जय जिजाऊ. आज लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत मोबाईलच्या व्यसनाच्या आहारी गेलेले आपल्याला दिसून येते. मोबाईल आणि टीव्ही चा जर सदुपयोग केला तर आपल्याला खूप माहिती ज्ञान मिळते, त्याचा आपल्या जीवनात उपयोग होऊ शकतो. पण आजचा तरुण वर्ग हा मोबाईलचा टीव्हीचा सदुपयोग करून आपली उन्नती करण्याच्या ऐवजी त्याचा दुरुपयोग करून वाईट मार्गाला जात आहे. प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असते की आपला मुलगा चांगला शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे. आजच्या तरुण पिढीकडे जर बघितलं तर काही मुला मुलींचे वडील कर्मचारी व्यावसायिक आहेत, काही दुसऱ्यांकडे कामाला आहेत, काही पालक शेतकरी कष्टकरी गरीब कुटुंबातून आलेले आहेत. आणि अशा परिस्थितीत मुलांनी एक चांगले शिक्षण घेऊन आपल्या आईवडिलांचं नाव लौकिक करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजे. जीवनामध्ये भलेही आपल्याला काही करता नाही आले तरी चालेल, पण आपल्या एखाद्या कृत्यामुळे आपल्या आईवडिलांची मान शरमेने खाली झुकेल असं कोणतंही कृत्य करू नये. कारण आपण जर चुकीचं काम केलं तर आपल्या आईवडिलांचा अपमान होतो, त्यांना खूप अपमान वाटतो आणि त्यांना खूप दुःख होते, मरण यातना होतात. प्रत्येक आईवडील हे आपल्या मुलांच्या चांगल्या जीवनासाठी जगत असतात. ज्या पद्धतीने शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊंचं स्वप्न छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन पूर्ण केलं, त्याच पद्धतीने आजच्या तरुण आणि तरुणी देखील आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.